तर विषय असा आहे, तुम्हाला वाटत असेल की काकांचा पक्ष फोडला, घड्याळ घेतलं, चिन्ह घेतलं, आता सगळं सेटल झालंय. पण थांबा, पिक्चर अभी बाकी है. नुकतंच राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गटामध्ये सुनित्रा वहिनींना राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या खुर्चीवरती बसवण्यात आलं. कार्यकर्त्यांनी पेढे वाटले, फटाके फोडले, पण तोवर पक्षातल्याच एका पठ्ठ्याने म्हणजेच सच्चिदानंद सिंह यांनी वहिनींना थेट कायदेशीर नोटीस पाठवली. नेमकं ह्या साहेबांचं म्हणणं काय आहे, तर म्हणे की ही अध्यक्षपदाची निवडणूकच बेकायदेशीर आहे, ती रद्द करा आणि नव्याने निवडणूक घ्या. म्हणजे ज्या पक्षामध्ये आधी काका विरुद्ध पुतण्या असा राडा झाला, तिथे आता पक्षाचा नेता विरुद्ध पक्षातलाच नेता असा नवीन सीझन सुरू झालाय. काकांचा पक्ष फोडून स्वतःचा नवा पक्ष आणला, पण आता त्या नव्या कोऱ्या पक्षातही अध्यक्ष कोण यावरून चक्क म्युझिकल चेअर चालू आहे. खुर्ची एक आणि दावेदार अनेक असा खेळ झाला ह्या राजकारणाचा. एक काळ असा होता जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मी पुन्हा येईन हे वाक्य गाजलं होतं. पण आता परिस्थिती अशी आली की मी पुन्हा येईन पेक्षा मीच अध्यक्ष राहीन हे सिद्ध करणं नेत्यांसाठी जास्त अवघड होऊन बसलंय. साधी सोसायटीची निवडणूक असली तरी लोक एवढी नोटीस खेळत नाहीत जेवढे हे राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी खेळत आहेत. आता वहिनींची खुर्ची राहणार की सिंह साहेबांचा बाण लागणार हे बघणं भारी असणार आहे. तोपर्यंत तुम्हाला काय वाटतं हे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढं जे काय घडन ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवत राहू. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.